नमस्कार श्रोते हो, तुमचं उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण माझ्या अंगात येऊ दे या कथासंग्रहातील सुभाष पाचारने यांची बळी ही कथा ऐकणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि यापूर्वीच तुम्ही आपला चॅनेल सबस्क्राईब केलेला असेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ लाईक सुद्धा करा. चला तर मग ऐकूया सुभाष पाचारने यांची बळी ही कथा. दुपार टळून गेली होती. बाहेर उन्हाचा चटका कमी झाला होता. आधीमधी वाऱ्याची एखादी झुळकी यायची, तेवढं जीवाला बरं वाटायचं. आबा पाटलाच्या वाड्यात सगळी शांतता होती. आता माझघरात वाड्यातली बाया माणसं पडली होती. गडी माणसं उगा आपलं काहीतरी काम काढून ते करत बसली होती. आबा पाटील बाहेर ओसरीत एकटेच झोपाळ्यावर बसले होते. झोपाळ्याचा करकर करकर आवाज तेवढा वाड्याची शांतता भंग करून जात होता. झोपाळ्यावर बसून अवघडल्यावर पाटील खाली उतरायचे आणि तिथंच येरझारा घालायचे. कसल्या तरी विचारानं त्यांची झोप उडाली होती. चेहरा वैतागल्यागत दिसत होता. दोनदा त्यांनी नोकराकडून पाणी मागवलं. येरझारा घालून पाय दुखायला लागलं की ते झोपाळ्यावर बसत होते. लय येळ त्यांचं असंच चाललं होतं. त्यांना चैनती काय पडत नव्हती. आता पण येरझाऱ्या घालून कटाळल्यावर ते पुन्हा झोपाळ्यावर बसले आणि पुन्हा झोपाळा करकर करकर वाजायला लागला. त्यांच्या डोक्यात पुन्हा विचाराची चाकं फिरायला लागली. इतक्यात बाहेरून कुणाची तरी पावलं वाजल्यागत झालं. पाटलांना आशेचं किरण घावल्यागत झालं. त्यांनी झोका थांबवला आणि ते वाट बघू लागले. बराच वेळ वाट पाहून कुणीच आत आलं नाही हे पाहून पाटलांनी आतूनच हाळी दिली. कोण आहे? पण बाहेर आवाज काय आला नाही. जरा वेळ थांबून त्यांनी परत आवाज दिला, अरे कोण आहे बाहेर? आणि मग आत वळून ते म्हणाले, रामू बघ र बाहेर कोण आलंय ते. पण रामूच्या आधीच बाहेरून आवाज आला, मी आहे जी बकुळा. आणि ती दाराशी पायऱ्याजवळ येऊन थांबली. पाटलांनी तिच्याकडे पाहिलं. दुपारचं बकुळीचं वाड्यावर काय काम निघालं? काय भांडण बिंडण झालं की काय वस्तीत? पण बकुळी तर त्यातली नव्हती. ते लई दिसापासनं बकुळीला ओळखत होते. वाड्याव बी ती कधी मधी कामाला यायची आणि आज तर आपण काय तिला बोलावलं नाही. मग पाटलांनं तिला खालपासनं वरपर्यंत निहाळलं आणि विचारलं, लय अवचित आली ग वाड्याव? मालकीनीनं बोलावलं काय? नाही जी, म्याच आलेलो. खाली बघत बकुळी म्हणाली, काय ग, काय काम आहे का? बकुळी गप झाली. पाटला पुढं काय बोलावं असं तिला झालं. बकुळीला गप पाहून पाटलांनी परत विचारलं, काय ग बकुळे, गप का? काय काम आहे का? वैजी, ही एक अडचण होती. खाली पाहत बकुळी पुन्हा म्हणाली, कसली अडचण ग? सांगावं की नाही सांगावं या विचारात बकुळी पडली. काय करावं तिला कळना आणि मागं बी जाता येईना. सांग की बकुळे, कसली अडचण आहे? अशी गप का उभी राहिलीस? पाटील, जरा पैशाची मदत. बकुळीची जी पुढं रेटना. पैशाची? होय. त्यांच्याकडे बघत बकुळी म्हणाले, पण बकुळे. होय पाटील. तिनं पाटलांना बोलूच दिलं नाही. तुम्ही नाही म्हणू नका पाटील. घरात नवरा आजारी आहे. 2 दिवस झालं पोरं उपाशी आहे ती. तुमच्या मोहर मी पदर पसरतो, पण तुम्ही नाही म्हणू नका पाटील. असं म्हणून बकुळीनं पाटलापुढं पदर पसरला आणि ढसा ढसा रडायला लागली. तिच्या डोळ्यातली आसवं तिच्याच पदरात पडायला लागली. तिचा केविलवाना चेहरा बघून पाटलांना तिची दया आली. त्यांनी चालू असलेला झोका थांबवला आणि म्हणाले, अगं नेकी मग, त्यात काय एवढं? आणि तू काय परकी आहे का या वाड्याला? गप, रडू नको, उगी राहा. आणि 2 दिवसापूर्वीच नाही यायचं का? पोरं कशाला उपाशी ठेवली ती? आणि उद्यापासून वाड्यावर ये कामाला, म्हणजे तुला रोजगार बी चालू होईल रोजचा. आणि मग आत वळून ते त्यांच्या गड्याला म्हणाले, आपल्या दालनीतून 1.2 शेर दाणं दे रे या बकुळीला. बकुळीला हारीक वाटलं. तिनं पदरानं डोळं पुसलं आणि पाटलांना हात जोडून म्हणाले, उपकार झालं मायबाप, लय उपकार झालं. अगं उपकार कसलं यात? गरजू माणसाला गरज करावी माणसानं. ओट आता. रामूनं 2 शेर दाणं आणून बकुळीच्या पदरात टाकलं. पाटलांनी खिशातून एक 500ची नोट काढली आणि बकुळीला देत म्हणाले, हे घे पैसे आणि नवऱ्याला काहीतरी दवा पाणी बघ.
बकुळीने ते पैसे घेतले. आज तिला पाटील देव अवतारात दिसलं होतं. ती राहून राहून त्यांना हात जोडत होती. जातो पाटील म्या, 2 दिवस पोरं उपाशी आहे ती. पाटलांनी मान हलवली आणि बकुळी निघून गेली. बकुळी निघून गेल्यावर परत समजा शांत झालं आणि पाटील परत विचारात पडले. कोणाची तरी ते वाट बघत होते, पण बाहेर कोणाची चाहूल लागत नव्हती. पाटलांच्या जीवाला घोर लागून राहिला होता आणि म्हणूनच त्यांचा चेहरा पार काळवंडून गेला होता. झोपाळ्यावर बसून अंग दुखायला लागलं तसं पाटील उभे राहिले आणि ओसरीत एरझरा घालायला लागले. पाठीवर हात ठेवून ते नुसतेच इकडून तिकडे फिरत राहिले. आज लय दिस झालं त्यांनी एक विहीर खोदायला लावली होती. गावात बी पाण्याचं लय हाल होते. प्यायच्या पाण्यासाठी बायकांना लई लांब जायला लागायचं. विहीर खोदली तर त्यांची बी सोय होईल आणि आपली बी शेती बागायती होईल असा विचार त्यांनी केला होता. चांगली 4 परस विहीर खोल गेली होती, पण अजून काय तिला पाणी लागलं नव्हतं. नुसताच खोल खड्डा पडला होता. पानाड्यानं तर सांगितलं होतं इथं जिवंत झरा आहे, विहिरीला लई पाणी लागल, 12 माही पाणी हटणार नाही म्हणाला. पण 4 परस विहीर गेली तरी टिपूसभर पाणी नाही. खर्च तर लई झाला होता. काम अर्धवट बी सोडता येत नव्हतं. एवढं केलं, आता थोड्यासाठी माघार का म्हणून. विहिरीचं काम चालूच होतं. आज नाहीतर उद्या पाणी लागल अशी पाटलांना आशा होती. कोणीतरी त्यांना देवऋषाला विचारायला सांगितलं, म्हणून काल सकाळी त्यांनी गावातल्या देवऋषाला विचारलं तर तो म्हणाला, विहिरीला लय पाणी हाय, 8 म्हणलं तरी आटणार नाही, पण एक अडचण आहे. विहिरीला एक जिवंत बळी पाहिजे, चालता बोलता. आणि हीच अडचण होती. बळी कुठे मिळणार, कोण मारायला तयार होणार. जीवाला नुसता घोर लागून राहिला होता. एकदा वाटलं ते काम तसंच पडून द्यावं, कशाला जिता जागता जीव मारायचा. पण दुसऱ्या बाजूला विहिरीचा तो खोल खड्डा बघितला का पाटलांच्या पोटात तेवढाच खोल खड्डा पडायचा. गावातल्या एकानं त्यांना सांगितलं, वस्तीवर मिळू शकतं एखादं लहान पोरग. त्यांना माप पोरं असते ती आणि त्यांना एवढं काही वाटत नाही. त्यांना पोरापरीस पायका महत्वाचा वाटतो. पाटलांना तो थोडाफार आधार वाटत होता आणि म्हणूनच सकाळी त्यांनी गणपाला वस्तीवर लावलं होतं. पायका किती बी लागू दे, पण बळी मिळायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. पण दुपार टळून गेली तरी गणपा काय अजून आला नव्हता आणि पाटील त्याचीच वाट बघत होते. दुपार पार टळून गेली होती. वाड्यातली बायका माणसं उठून आपापल्या कामाला लागली होती. गडी माणसं बी कामाला झोपली होती. मगाशी शांत असलेला वाडा बायकाच्या गोंधळानं गजबजून गेला होता. पाटील मगात झोपाळ्यावरून उठले होते आणि आत जाऊन बाजूवर पडले होते. झोप कसली लागली म्हणा, नुसतंच डोळं झाकलं होतं. बराच वेळ ते तसेच पडले होते आणि आता कुठं डोळा लागला तर रामूगडी आत आला आणि पाटलांना म्हणाला, मालक, गणपा आलाय जी. गणपा आलाय म्हटल्यावर पाटलांची झोप उडाली. ते घाईघाई उठले. गणपानी नक्कीच काम केलं असणार असं त्यांना वाटलं, त्याशिवाय तो उशीर करणार नाही. उशिरा आला पण गड्यानं काम फत्ते केलं. पाटलांना आशा वाटली. घाईघाईनं ते बाहेर आले. गणपा बाहेरच्या वटीला बसला होता. पाटलांना बघताच घाईघाईनं उठला. अरे बस बस असं म्हणत पाटलांनी त्याला खाली बसवलं आणि ते झोपाळ्यावर बसले. लय उशीर केलास र? होय, झाला जरा. वस्तीतून जाऊन आल्यावर घराक गेलो होतो. भाकरी खाऊन आलो म्हणून झाला उशीर. पाटलांनी लगेच त्याला विचारलं नाही. त्यांनी रामूला आतून तंबाखूचा डबा आणायला सांगितला. रामूनं तंबाखूचा डबा आणून पाटलांच्या हातात दिला. पाटलांनी त्यातून थोडी तंबाखू डाव्या हातानं काढून घेतली आणि डबा गणपाच्या हातात दिला. पाटलांनी चुन्याच्या डबीतून उजव्या हाताच्या अंगठ्यानं थोडासा चुना काढला, तंबाखूला चोळला आणि ती डबी गणपाकडे दिली. गणपानं ती घेतली आणि तंबाखूच्या डब्यात ठेवून दिली. मग पाटलांनी विचारलं, त्याला चुना र? मी नाही घेत. मळलेली तंबाखू 2 बोटांच्या चिमटीत पकडत गणपा म्हणाला. मग काय आळणीच खातो होय? हा. त्यानं तंबाखू दाडत ठेवली. हे, त्याला काय चव असते होय? असं म्हणून मळलेली तंबाखू पाटलांनी तोंडात टाकली आणि विषयाला हात घातला. बरं, काय काय झालं कामाचं? काम काय झालं नाही हो मालक. खाली बघत गणपा म्हणाला. नाही? पाटलांना हादराच बसला. दिवसभर केवढी मोठी आशा लागून राहिली होती. अख्ख्या वस्तीवर फिरलो, पण ती बी लय अवलादीची झाली. त्यांना म्हणलं तुम्ही किती बी पायका मागा, पण कोण बदलच नाही हो. चायला असत्यात शिमडीच पोरं, पण ती बी त्यांना लय अप्रूक. अहो, अगदी पाणी वाचल्यागत बदाबदा पोरं असतात त्यांना. झालं त्यातलं एखादं कमी तर काय होतंय, पण नाही, समधी वस्ती फिरलो. बकुळी तेवढी नाही घावली जाग्यावर.
तिचा नवरा होता, पण त्याला नाही काय बोललो. बकुळा इथं आली होती, पाटलांनी सांगितलं. इथं? वय, कशाला? अरे पैसे मागायला आली होती. नवरा आजारी आहे म्हणाली. पोरं बी उपाशी होती 2 दिवस. तुम्ही दिलं नव? वय दिलं की. 50 रुपये दिलं आणि शेर 2 शेर दानं बी दिलं. दिलं ते बेस केलं. होय, अडचणीत होती बिचारी, फार रडायच लागली. ते नाही म्हणत म्या. मग काय? गणपाकडं पाहत पाटलांनी विचारलं. गणपा थोडा पुढं सरकला. त्याच्या कानाला लागला. अहो, आता आपलं काम झालं की. कसं र? पाटलांना काय कळलं नाही. तुम्ही तिला मदत केली ना? वय केली की मदत. मग तुम्ही संध्याकाळी तिच्याकडे जा. उघड उघड बोलून दाखवा, ती तुम्हाला नाही म्हणणार नाही. आणि ती बी लय वैतागलेलीच आहे पोरांना. 6 पोरं आहेत पोटाला, त्यात नवरा बी आजारी असतोय साधारण कदा. तुम्ही जावा संध्याकाळी, काय पाहिजे तो पैसा माग म्हणावं, ती तुम्हाला नाही म्हणणार नाही. अरे पर असं करणं बरोबर नाही. एखाद्याला मदत केल्यावर लगेच परत फेड. आजकाल समज चालते. आणि आपण का फुकाट घेणार आहे का तिचं पोर? पैसा देतोय की, म्हणजे तिचं बी बोलं ना आपलं बी. ते खरं र, पर माझ्या मनाला नाही पटत गड्या. आता कसला विचार करू नका पाटील, हीच संधी आणि एवढीच आशा आहे. जास्त विचार करू नका, रातच्याला घरी जा. बरं चलतो मी आता, मला बी दुसरं काम आहे. हा दिवस गेला माझा आजच्या ह्या कामात. आणि पायात पायतान घालून गणपा निघून गेला. पाटलांना लय अवघडल्यागत झालं. काय करावं त्यांना कळेना. गणपानं त्यांना कोड्यात टाकलं होतं. त्याचं बी बरोबर होतं म्हणा. विहिरीला बळी तर मिळाया पाहिजे. पाटील नुसतेच येरझरा घालत होतं. त्यांच्या मनात लई थैमान चाललं होतं. काय करावं काय कळत नव्हतं. बराच विचार केल्यावर त्यांनी संध्याकाळी वस्तीवर जायचं ठरवलं, बकुळाच्या घरी. सांज टाळल्यावर पाटलांनी रामूगाड्याला संगती घेतलं आणि वस्तीवर जायला निघालं. दुपारी त्यांच्या मनाचा लई गोंधळ झाला होता, पण आता त्यांना आनंद झाला होता. बकुळी नाही म्हणणार नाही, म्हणजे विहिरीला बळी मिळन आणि 12 माही पाणी. आणि बकुळीचा बळी फुकट घ्यायचा नव्हता, त्याचा मोबदला तिला द्यायचा होता. नाहीतरी जगून तरी काय करणार आहेत ती पोरं. असं रडत कडत दिवस काढण्यापरीस त्यातलं एक गेलं तर बाकीची तरी सुखाची 4 घास खातील. बकुळीला आपण काय कमी पडू द्यायचं नाही. आपल्याच नादात पाटील चालले होते आणि त्यांच्या मागून रामू गुमान खाली मान घालून चालला होता. वस्तीवर यायला लईच उशीर झाला होता. सगळ्या वस्तीवर अंधार होता. माणसाला माणूस ओळखू येत नव्हतं, इतका अंधार झाला होता. पाटील आणि रामू झपझप चालले होते. अंधारात कोणी पाटलांना ओळखलं तर रामराम घालत होते आणि गोंधळलेल्या मनानं त्यांच्याकडे बघत होते. मधली 10-12 घरं सोडून पाटील बकुळीच्या घरापुढे आले. बकुळीचं दार बंद होतं. ती आज चुलीशी भांडत होती. मोठी पोरगी तिला मदत करत होती. बाकीची पोरं बाजूलाच खिदळत होती आणि नवरा अंथरुणावर पडला होता. तेवढ्यात दारावर टकटक झाली. तसं एका पोरानं दार उघडलं. रामूनं त्याला विचारलं, तुझी आई आहे का रात? हाय म्हणत ते पोरग पळत गेलं आणि बकुळीला म्हणालं, आये कोणतरी आलंय. बकुळीनं हातातलं काम सोडलं आणि दारात आली. अंधारात काय तिला लगेच ओळखलं नाही. तिनं आवाज दिला, कोण हाय? बकुळे, मी हाय, पाटील. पाटलांनी आवाज दिला. पाटील म्हणल्यावर बकुळी गडबडली. पाटील आणि इतक्या राती? तिला काय कळनाच. ती लई भांबावली. त्यांना घरात तरी कसं या म्हणायचं. तिनं खांद्यावर पडलेला पदर घाईघाईनं डोक्यावर घेतला आणि म्हणाली, पाटील तुम्ही? होय बकुळे, गरज पडली म्हणून आलो. आत या की. ती दारातून बाजूला झाली. आत न ग, तूच बाहेर ये, काम जरा खाजगी हाय. बकुळी घाबरली. आपलं काय चुकलं की काय? तिच्या छातीत दडदड व्हायला लागलं. दारात कोण आलंय म्हणून बघाया बकुळीची समधी पोरं दारात येऊन बकुळीला बिलगली होती. तिचा नवरा अंथरुणावर उठून बसला होता. ए आत बसा रे, असं म्हणत बकुळीने त्यांना आत लावलं आणि ती उंबरा ओलांडून बाहेर आली आणि म्हणाली, का हो पाटील? बकुळे, जरा मदत पाहिजे होती, पाटील हळू आवाजात बोलले. मदत म्हणल्यावर बकुळीच्या जीवात जीव आला. कसली हो मदत? पण करशील नव्ह? का नाही करणार? सांगा कसली मदत? तुम्ही देव माणूस आहे. तुम्ही माझ्यासारख्या गरीबाला मदत केली, मग मी का नाही करणार? सांगा सांगा, मी तुम्हाला नाही म्हणणार नाही. बकुळीनं असं म्हणल्यावर पाटलांना हारिक वाटलं. त्यांनी लगेच सांगायला सुरुवात केली, हे बघ बकुळे, आम्ही एक विहीर खोदाया काढली. ते हाय मला ठाव. तुम्ही साऱ्या गावासाठी ते करताय आणि त्या हिरीला पाणी लागत नाही ते बी ठाव आहे मला.
वय तुला तर ते ठाव हाय. त्याचं कारण आम्ही देवऋषाला विचारलं तेव्हा तो म्हणला. काय? बकुळीनं शंकेनं पाटलांकडे पाहिलं. तो म्हणला विहिरीला एक जिवंत बळी पाहिजे. मग बकुळीला भ्या वाटायला लागलं. बकुळे आता सगळं सांगू का? तो ते काम करशील म्हणून आम्ही तुझ्यापर्यंत आलो. आता बकुळीच्या डोक्यात उजेड पडला. म्हणजे त्यांना आपल्यापासून बळी पाहिजे. ती घाबरली. काय बोलावं तिला कळेना. बोल की बकुळे. बकुळीला गप्प पाहून पाटील म्हणाले. पण पाटील मी कसं करेन ते काम? मगापासून उभा राहिलेला रामू पुढे आला आणि म्हणाला. हे बघ बकुळे, हे फुकटात नाही मागत. तू सांगशील ती किंमत द्यायला तयार आहेत पाटील. आणि हे बघ तुला साफवर आहे ती. त्यांची खाणारी तोंड तू कवर पुरवणार ग. शिवाय नवरा सदा आतरुणाला खेळून असतो. तू एकटी त्याला कवर पुरणार तू. तुझा काय निर्णय असेल ना तो सांगू द्या. आणि दोघेही परत फिरले. बकुळीचं काही डोकंच चालेना. काय सांगायचं उद्या पाटलांना? जीवाला घोर लागून राहिला. ए आये दे ना ग भाकर खायला, लई भूक लागली या. बारकं पोरग म्हणलं तशी बकुळा भानाव आली आणि घाईघाईनं ती उठली. बघू उद्याचं उद्या बघू. दिवस उगताच गणपा वाड्यावर हजर झाला. रात्री काय झालं याची उत्सुकता त्याला लागली होती. बळी मिळाला तर ठीक, नाही तर तो एक अजून घोर होता. पाटलांनी ही कामगिरी त्याच्यावरच सोपवली होती. पाटलांची देवपूजा झाली होती. देवपूजा उरकून ते बाहेर बसले होते. पाटलीनबाईंनी त्यांना चहा आणून दिला होता आणि झोपड्यावर बसून पाटील चहा पित होते. तेवढ्यात गणपा आला. खाली पायऱ्याजवळ पायतान काढून तो वर आला. राम राम पाटील. दोन्ही हात जोडत त्याने पाटलांना रामराम घातला. अरे कोण गणपा? ये ये बस. पाटलांनी त्याला बोलावलं. गणपा आला आणि तिथंच खाली बसला. पाटलांनी आत वळून आवाज दिला. एक कप चहा दे ग अजून, गणपा आलाय. पाटील झालं का काम? गणपानं लगेच विषय काढला. झाल्यातच जमा आहे. बकुळी काय जास्त बोलली नाही आपल्या पुढं. आता येईलच सांगाया. आज बोलावले तिला. चला बेत झालं म्हणायचं. ह्यो घोर मिटला. होय होय घोरच होता हा. पाटलीनबाईंनी दुसरा कप आणून तो गणपाच्या हातात दिला आणि त्या आत निघून गेल्या. गणपानं कप तोंडाला लावला आणि गुमान चहा पिऊ लागला. गणपाचा चहा पिऊन होत नाही तवर रामू बाहेरनं आला आणि पाटलांना म्हणाला. मालक बकुळा आलीये. कोण? बकुळा? पाटलांचा चेहरा आनंदला. होय जी. अरे मग हात आण की तिला, आम्ही तिचीच वाट बघतोय. वय वय आणतो असं म्हणत रामू निघून गेला आणि पाटील गणपाक वळून म्हणाले. गणपा काम झालं बरं का? बेस झालं पाटील. गणपाला बी बरं वाटलं. तेवढ्या दारात बकुळा येऊन उभी राहिली. ये ये बकुळा ये इकडं. बकुळा खाली पायऱ्यांजवळ येऊन थांबली. मग काय विचार केला तू? पाटलानं तिला विचारलं. बकुळा जरा वेळ गप उभी राहिली आणि मग पाटलांकडे बघत ती म्हणाली. मालक तुम्ही पडला देव माणूस, अख्ख्या गावाचं राखण करणार. तुम्ही आमच्याकडे मदत मागावी म्हणजे आमचा मोठेपणाच की. होय ना, गणपा मध्येच म्हणाला. आणि तुम्ही करताय ते सगळ्यांच्या भल्यासाठीच करताय. आणि शिवाय काल माझ्यासारख्या गरीबाला तुम्ही मागं पुढं न बघता मदत केली. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि आज तुम्हाला नाही म्हणायचं म्हणजे ते बरं नाही दिसणार मला. मग गणपाने विचारलं. तेव्हा मी ठरवले तुमच्या चांगल्या कामाला माझा बी थोडाफार हात लागावा. गावाच्या उपयोगाला मी पडत असन तर जन्माचं सार्थक होईन माझ्या. तेव्हा पाटील मी तुमच्या हिरीला बळी जायचं ठरवलंय. तो बळी जायचं ठरवलंय? एकदम झटका बसावा तसं पाटलांना झालं. गणपाला बी हादरा बसला. होय पाटील, लय काटाळले बघा मी या जगण्याला. अहो तुम्हाला एक पोर देऊन का माझ्या आयुष्याचा प्रश्न सुटणार आहे का? 5 पोर आहे तीच की अजून माग. आणि शिवाय नवरा आजारी बिनकामाचा. कवर पुरणार मी त्याला? लय वैताग आलाय जगायचा. जीव अगदी नकुसा झालाय मला. मरताना तरी आपण कोणाच्या उपयोगाला पडावं असं लईच वाटायचं. आता ती बी इच्छा पुरी होईन माझी. बघा पाटील विचार करून सांगा मला. तुमचं पैसे नकोत मला. तुमचं काय नको मला. काय ते तुम्ही ठरवा आणि संध्याकाळी मला निरोप धाडा लगेच. येतो म्या. वाट बघीन. चलतो आता म्या. आणि पाटलांच्या उत्तराची वाट न बघता बकुळी चालती झाली. गणपा आणि पाटील एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलं. मग भानावर येऊन गणपा म्हणाला. छायला पाटील, हे समजा उलटच झालं की हो. आपण एक फळ घ्यायला गेलो तर अख्खं झाडच आलं की आपल्या अंगावर. या झाडाखाली आपला जीव जायचा. तिला मारल्यावर तिचा नवरा पोरं उघड्यावर पडतील. लोक शेण घालतील की आपल्या तोंडात. मग आता काय करायचं? पाटलांनी विचारलं. आता काय बघतो मी दुसरी काहीतरी व्यवस्था करायलाच पाहिजे ना.
असं म्हणत गणपा उठला आणि तो वाड्याच्या बाहेर निघून गेला.